महत्त्वाच्या बातम्यांचं अर्धशतकमध्ये. वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणाऱ्या फ्रंट कॉरिडॉरला मंत्रिमंडळाची मंजुरी, तर प्रकल्प आखणी आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यालाही मंत्रिमंडळाची मान्यता. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातील 1323 सदनिका आणि 18 भूखंडांसाठी ऑनलाईन अर्जाची 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती. हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करणार. डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करणार. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सरकार याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करणार. बैठकीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. वेळ आली तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण महादेवी हत्तीणीला परत आणू, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. आमची लेक आमच्या घराकडे पाठवा, नांदणी गावातील महिलांची आर्त हाक. गावातील प्रत्येक घरामध्ये भावनिक वातावरण. श्रावण महिना संपण्याच्या आत महादेवी परत द्या, गावकऱ्यांची मागणी. महादेवी हत्तीण परत येत नाही तोपर्यंत काळ भैरवनाथ यात्रा करणार नाही, नांदणीतील गावकऱ्यांची भूमिका. भैरवनाथ यात्रेमध्ये पालखी समोर महादेवी हत्तीणीचा सहभाग असायचा. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोर्चा. जैन बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी. गडहिंग्लज शहरातील दसरा चौकामधून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा. बीडच्या येळंब घाटमध्ये लिओला बॉयकॉट करत झळकले सेव्ह माधुरीचे बॅनर. हत्तीण गेली हे दुःख आहे, पण ती परत येणार हा आमचा निश्चय आहे, अशा आशयाचे हे बॅनर लक्ष वेधून घेत आहे. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून मत व्यक्त. गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही केलं स्पष्ट. तर पर्यायी व्यवस्था होईस्तोवर महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. कबूतर मरू नये यासाठी पालिका प्रयत्न करणार. कमिटी देखील बनवली जाईल. मंगलप्रभात लोढांची माहिती. तर पर्यायी जागा मिळेपर्यंत आहे त्या ठिकाणी साफसफाई केली जाईल, लोढांचं वक्तव्य. कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केल्यामुळे महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण. मीरा रोडमधली घटना. काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मंत्रालय परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी. मेल नर्सेस संदर्भातल्या GR विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा नव्यानं तपास होणार. घटनेदरम्यानचे कॉल रेकॉर्ड SIT तपासणार. बीड आणि परळीतून केला जाणार SIT कडून तपास, सूत्रांची माहिती. अंतरवालीमध्ये झालेली चूक पुन्हा करू नका. तुम्ही काही भानगड करायला जाल आणि त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील मोजावी लागेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा. नागपूरमधील येस बँकेच्या शाखेमध्ये मनसेचं आंदोलन. बँक कर्मचाऱ्याला मारहाण. इंद्रजित मुळे नावाच्या व्यक्तीचा JCB बँकेनं जप्त केला. ही जप्ती नियमबाह्य असल्याचा आरोप. 15 ऑगस्टला भरत गोगावलेंनाच झेंडावंदन करायला मिळावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार. उदय सामंतांचं रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदाबाबत उदय सामंतांनी केलेलं वक्तव्य बरोबरच. आपल्या पक्षातील लोकांना पदं मिळावीत असं सर्वांनाच वाटतं, भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर स्वातंत्र्य दिनाआधी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, गोगावलेंची माहिती. नागपूरमध्ये येस बँकेच्या शाखेमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण. शहर अध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वामध्ये सुमारे 50 कार्यकर्त्यांचं आंदोलन. नागपूरमधील येस बँकेत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक. बँकेच्या नावाच्या पाटीला काळं फासत बँकेची तोडफोड. ओला, उबर आणि रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय. एसटी महामंडळाच्या 81 डेपो विकसित करण्याच्या प्रस्तावात मोठा बदल होणार. ही मर्यादा वाढवून 98 वर्ष केली जाणार. कालमर्यादा वाढवण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर. 7 ऑगस्टला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार. 40 ते 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश. बसवराज पाटलांकडून काँग्रेसच्या अमित आणि धीरज देशमुख बंधूंना धक्का. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला. अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करू नका, तर त्यांना मार द्या. कराडमध्ये शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सल्ला.
पुण्यातील कोथरूडमधील आंदोलक मुली आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर निर्णय. उच्च न्यायालयामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार. परभणीमध्ये प्रहार पक्षाचं बावनकुळेंच्या विरोधात आंदोलन. बावनकुळेंच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी करून प्रतिमा जाळत आंदोलन. बच्चू कडूंविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ केलं आंदोलन. मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात राज्यभरात अधिकाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. चौकशी न करताच अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप, तर अधिकारी ठोस कारवाई करत नसल्यानं निलंबन. झिरवाळांची माहिती. थकलेल्या वेतनाविरोधात पुण्यातील नवले रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला संप. गेल्या 9 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे रुग्णालयातील 1300 कर्मचाऱ्यांचा काम बंद करत ठिय्या. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिक आणि विद्यार्थी आक्रमक. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये बॅनर. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंसह राहुल गांधींचा एकत्रित फोटो बॅनरवर. आव्हाडांसारख्या निष्ठावान मुख्यमंत्री मिळेलच बॅनरवर आशय. भिवंडीच्या धामणकर नाका परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू असताना हलगर्जीपणा. लोखंडी सळई ब्रिजवरून खाली पडल्यामुळे प्रवासी गंभीर जखमी, तर स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी. पालघरमधल्या वेबूरमध्ये एका कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीचा उद्दामपणा. कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर घातली गाडी. या घटनेमध्ये 3 ते 4 महिला कामगार जखमी. मालकिणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची संतप्त आंदोलकांची मागणी. जळगावमध्ये मध्यरात्री चड्डी गँगचा धुमाकूळ. 3 मंदिरांसह घरातही चोरी. चोरटे सीसीटीव्हीत कैद. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून गंडा घातल्याच्या अनेक घटना. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चौघांना 1.25 कोटींचा ऑनलाईन गंडा. सायबर पोलिसात तक्रार दाखल. गुन्हेगारांचा शोध सुरू. पुण्याजवळच्या कोल्हेवाडीमध्ये हवेत गोळीबार. गाडीला कट मारून घासल्याच्या रागातून झालेल्या वादानंतर एकाचा पिस्तूल काढत हवेत गोळीबार. आरोपी अभिजित चव्हाणला अटक. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये भोंदूबाबांचा सुळसुळाट. दातांच्या दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरला संमोहित करून लुटल्याचा प्रकार. घटना सीसीटीव्हीत कैद. दारू पिण्यासाठी घरच्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून एकानं स्वतःचं घर जाळलं. नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील भगवती चौकातली घटना. सुरेश काळे नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक. बुलढाणा शहरातील 2 तरुणांना कोयत्यासह रील बनवणं चांगलंच महागात पडलं. दोघांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल. गोवा बनावटीच्या दारूची गोव्यातून अनधिकृत वाहतूक होत असताना पोलिसांनी पकडली. दारू वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांकडून जप्त. मेळघाट परिसरामध्ये जीवघेणी प्रवासी वाहतूक. धारणी हरिसाल मार्गावर गाडीला मागे उभं करून केली जाते वाहतूक. पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. आड वळणाचे रस्ते असल्यामुळे अपघाताची शक्यता. उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरामध्ये ढगफुटी. 4 जणांचा मृत्यू. 8 मजूर अडकल्याचं वृत्त, तर 50 जण वाहून गेल्याची भीती. उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरामध्ये ढगफुटी. महाराष्ट्रातले काही पर्यटक देखील अडकल्याची माहिती. उत्तराखंडमधील महापुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. तसंच त्यांच्या परती संदर्भात देखील तातडीनं पावलं उचलली जातील. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांची माहिती. एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांकडून अमित शहांचं कौतुक. शहांचा सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहण्याचा विक्रम. इंडिया आघाडीच्या बैठकीची मोदींनी धास्ती घेतलीये. संजय राऊतांची टीका. आमची बैठक जाहीर झाल्यावरच एनडीएची बैठक. राऊतांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी उद्या दिल्लीतील कर्तव्य पथ या ठिकाणी असलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार. हा प्रकल्प सरकारच्या व्यापक प्रशासकीय सुधारणा अजेंड्याचं प्रतीक आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून सुरू होते रुग्णालयात उपचार. आगामी 5 वर्षांमध्ये एआयमुळे 80% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. कारण पुढचं युग हे एआय युग. प्रसिद्ध उद्योगपती विनोद खोसलांचा इशारा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांना फटका. जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर. येमेनमध्ये समुद्रात बोट बुडून 68 जणांचा मृत्यू. आफ्रिकेतील 68 स्थलांतरितांचा बुडून मृत्यू. 74 जण बेपत्ता. इथिओपियातून संयुक्त अरब अमिरातीला बेकायदा मार्गाने जात असल्याची माहिती.